अमरावतीच्या चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 16 वर्षीय मुलीला बदनामीची धमकी देऊन 5 नराधमांनी तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचं समोर आलं। या कृत्यामुळे 16 वर्षीय मुलगी गर्भवती राहिली। पोलिसांनी 5ही नराधमांविरोधात पॉक्सो अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली। अत्याचाराचा हा प्रकार 7 जुलै 2025 ते 6 फेब्रुवारी 2026 या 7 महिन्यांच्या कालावधीत वेळोवेळी घडला। पीडितेला शारीरिक त्रास जाणवू लागल्याने आणि तिची मासिक पाळी चुकल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला आणि तपासांती डॉक्टरांनी 16 वर्षीय मुलगी गर्भवती असल्याचं सांगितलं। भारत अमेरिका व्यापार करारावरून राहुल गांधींची पंतप्रधान मोदींसह सरकारवर कडाडून टीका। तुम्ही देशाला विकलं, तुम्हाला लाज वाटत नाही का? राहुल गांधींचा लोकसभेत सरकारला तिखट सवाल। चंद्रपुरात भाजपला पाठिंबा देण्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं फोडलं काँग्रेसवर खापर, तर उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखालीच भाजपसोबत जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हेंची माहिती। मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची बिनविरोध निवड, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी विराजमान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित। रितू तावडे संजय घाडी लोकाभिमुख शासन देतील, सामान्य मुंबईकरांची स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलं जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी होईपर्यंत वाट पहा, कुणाच्या मनात शंका असेल तर निरसन व्हायला हवं। रोहित पवारांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट। एनडीएमधील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी सोबत असल्याची मोदींची ग्वाही। बीडमध्ये पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार तरुणाचा मृत्यू, मैदानावरच मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त। शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।